आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील गांधी चौकामध्ये आणि हा चौक नगरपालिकेच्या एकदम समोर आहे. आणि या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये तिरंगा ध्वज रात्रंदिवस फडकत राहावा म्हणून लाखो रुपये खर्च करून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये काही दिवस रात्रंदिवस ध्वज फडकला, परंतु नंतर तो काढून ठेवण्यात आला. आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि या ठिकाणी जनशक्ती पक्षाची सत्ता आलेली आहे आणि त्यांनी 26 जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी झेंडा फडकवला. झेंडा फडकावून ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. झेंडा वंदन झालेलं आहे, परंतु त्यानंतर त्याने सुद्धा या ठिकाणचा तिरंगा काढून ठेवण्यात आलेला आहे. लाखो रुपये खर्च करून रात्रंदिवस झेंडा फडकत राहावा यासाठी हा स्तंभ उभारण्यात आलेला असला तरी सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा या ध्वजस्तंभाची अवस्था मात्र ध्वजाविनाच असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आणि सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा आता तीच परिस्थिती ह्या ध्वजस्तंभाची आहे. ध्वजस्तंभ हा झेंड्याविनाच उभा असल्याचे दिसून येत आहे. याला काय म्हणावे? लाखो रुपये खर्च करून असा जनतेचा निधी वाया तर जाणार नाही ना, अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. उमरखेड शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेच्या समोरील लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ह्या ध्वजस्तंभाची सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे. याला जिम्मेदार कोण? अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड.